आता कुठलं बघितलं आपण? ORL बघितलं आहे की नाही. समजा आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. हा मायक्रो कंट्रोलर आहे. हे 2 पिन्स आहेत. 2 पिन्स आहेत. I connect a resistance and a switch, ground it. In the same way I connect a resistor. This is connected to VCC. In the same way I connect one more resistance and a switch. I call this switch as S1 and this switch as S2. ओके, हे मी एका पोर्ट पिनला जोडलेले. समजा मी P1.2 आणि P1.3 ह्या 2 पिन्सला मी हे स्विचेस जोडलेले. ओके, आणि ह्यांचं मला अँड ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे हे स्विच रीड करायचं आहे. हे स्विच ओपन आहे का? ओपन म्हणजे 1, ओपन म्हणजे 1 आणि क्लोज म्हणजे 0. कशामुळे क्लोज म्हणजे 0? तर हे स्विच जर मी ऑन केलं तर ग्राउंड कनेक्ट होतं याला, बरोबर. हे जे ग्राउंड आहे हे ग्राउंड इथं कनेक्ट होतं, म्हणजे इथं 0 येतं. स्विच जर ऑन केलं तुम्ही तर इथं 0 येईल. स्विच ऑफ केलं तर हे VCC कडनं इथं 5 व्होल्ट येईल. VCC येईल इथं, म्हणजे 1. त्याला आपण 1 म्हणतो. हाय म्हणजे 1. करेक्ट. सो हाय व्होल्टेज इज 1 अँड लो व्होल्टेज इज 0. तर हे स्विचच्या स्टेटसप्रमाणे, स्विच तुम्ही दाबलेला असेल तर ते 0 घेईल. स्विच जर ओपन असेल तर त्याला 1 घेईल. करेक्ट. आता त्याप्रमाणे मला इथे LED ऑन ऑफ करायचं आहे. समजा P1.5 ह्या पिनला मी LED जोडला, असं गृहीत धरू आपण. $500 ओमचा एक रेजिस्टन्स मी टाकला सिरीजमध्ये टू लिमिट द LED करंट. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेतलं आपण. आणि आता मला प्रोग्राम लिहायचा की हे स्विच रीड करा आणि याचं एंडिंग करा, आणि एंडिंग झाल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट असेल तो इथं LEDवर आम्हाला दाखवा. ठीक आहे, LEDवर दाखवा. तर आता आपण कसं लिहिणार प्रोग्राम? तर हे 2 पिन्स रीड करायच्यात आपल्याला. मगाशीसारखंच मी काय करतो, मूव C, बिट. बिटला मी P1.2 लिहितो. ही बिट मी C मध्ये कॉपी, म्हणजे कॅरी फ्लॅगमध्ये कॉपी करतो. ह्या बिटची पोझिशन म्हणजे 1 आहे का 0 आहे. करेक्ट. म्हणजे स्विच प्रेस आहे का ओपन आहे, त्याप्रमाणे 1 आहे का 0 ठरेल. तो स्टेटस मी कॅरीमध्ये स्टोअर करतो, सेव्ह करतो किंवा कॉपी करतो. ओके. त्यानंतर मी अँड करतो. आता ANL C विथ P1.3 1.3 बरोबर अँड करतो. ठीक आहे. आणि आता जो रिझल्ट आलेला आहे तो मी P1.5ला पाठवतो. रिझल्ट कुठे आहे? कॅरीमध्येच आहे, आपल्याला माहिती. आता मी काय लिहितो, मूव 1.5 P1.5
P1.5 कॉमा सी मधला रिझल्ट 1.5ला पाठवा, कॉपी करा. त्याप्रमाणे LED तुमचा ऑन आणि ऑफ होईल. ठीक आहे. जर रिझल्ट 1 आला एंडिंगचा तर तो LED ऑन होईल. जर रिझल्ट 0 आला एंडिंगचा तर LED ऑफ राहील. इन दिस वे यू कॅन मेक ए सिम्पल ॲप्लिकेशन. You can check the switch status 0 or 1, and accordingly you can turn on or turn off the LEDs. ठीक है. हे लक्षात आलं का? झालटे गुटखिंडी किंवा माळी. हो सर. हां, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. आपण ॲक्च्युली ज्यावेळेस मायक्रो कंट्रोलर वापरू प्रॅक्टिकलला त्यावेळेस अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण घेऊ आणि असे प्रोग्रॅम्स आपण लिहिणार त्यासाठी. आणि हे प्रोग्रॅम लिहून आपण ॲक्च्युली दाखवू शकतो LEDवर ऑन ऑफ करून. ठीक आहे. तुम्हाला जर स्विचची स्टेटस म्हणजे स्विचेस ऑन आहेत का ऑफ आहेत हे पण LEDवर दाखवायचं असेल तर ते पण तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. ते पण आपण दाखवू शकतो. काय करावं लागेल त्यासाठी? अजून 2 LED मला वापरावे लागतील. P1.4 आणि P1.6 असे अजून 2 LED मी वापरले. हे 2 LED काय करतील? तुमच्या स्विचचा स्टेटस सांगतील. तुमचं स्विच ऑन आहे का ऑफ आहे हे सांगतो. LED जर लागला त्याचा अर्थ स्विच तुमचं 1 आहे. LED जर नाही लागला तर याचा अर्थ स्विच तुमचं 0 देतं आहे असा अर्थ झाला. ठीक आहे. तर आपण हे रीड करणार कॅरीमध्ये आणि इकडे पाठवणार आपण. ठीक आहे. याच्यासाठी प्रोग्राम कसा लिहिणार? व्हेरी इझिली आय कॅन राईट द प्रोग्राम. मला ह्याच्यासाठी प्रोग्राम लिहायचा आहे, लिहू शकतो मी. मूव P1.2 ह्याचा स्टेटस रीड केला मी. मूव P1.4 कॉमा C बरोबर आहे. P1.2चा स्टेटस C मध्ये घेतला, C मधनं तो कॉपी केला 1.4ला. त्याप्रमाणे LED लागेल. परत मूव P1.3 पुढच्या स्विचचा स्टेटस घेतला मी. हा 1.5ला पाठवला, 1.6ला. P1.6 कॉमा C. हां, आता मी ANL म्हणू शकतो. ANL आता 1.6चा स्टेटस C मध्ये आहे. सॉरी 1.3चा आहे. आपल्याला ह्याचं एंडिंग करायचं आहे 1.2 आणि 1.3चं. ठीक आहे. ऑलरेडी 1.3 C मध्ये आहेच आहे. आता मी अँड काय करतो? 1.2 अँड करतो त्याबरोबर. NLC कॉमा P1.2.
1.3 ऑलरेडी आहेच इथं, हे काय मूव सी पी 1.3 म्हणजे 1.3चा स्टेटस सीमध्ये घेतला आहे मी. सीमधनं तो कॉपी केला मी 1.6ला म्हणजे LED ला पाठवला आणि नंतर अँड केला तो 1.3 1.2 बरोबर अँड केला. आलेला रिझल्ट मी पाठवला 1.4ला P 1.4 सॉरी 1.5 कॉमा सी. अशा प्रकारे मी प्रोग्राम लिहिणार. मला जसं पाहिजे तसं लिहू शकतो मी प्रोग्राम. नीट वाचा काय काय केले म्हणजे लक्षात येईल. पहिलं इन्स्ट्रक्शन काय करते, ही जे S1 स्विच आहे, S1 स्विच आहे त्याचा स्टेटस रीड करते. तो स्टेटस आपण 1.4ला पाठवतो. त्याचा स्टेटस रीड करून कॅरीमध्ये घेतोय. कॅरीमधनं तो आपण पाठवतो 1.4ला. मग तिथं LED लागेल किंवा नाही लागणार डिपेंडिंग अपॉन स्टेटस. स्टेटस 1 असेल तर LED लागेल, स्टेटस 0 असेल स्विचचा तर LED लागणार नाही, बंद राहील. तसंच दुसऱ्या स्विचचा 1.3 आपण कॉपी करून घेतलं कॅरीमध्ये आणि ते 1.6ला पाठवला स्टेटस त्याचा 1 आहे का 0 आहे. ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी 1.3 आहेच आहे कॅरीमध्ये. आता ते अँड केलं मी 1.2 बरोबर. NLC P 1.3 1.2चा अर्थ काय, कॅरीमधला स्टेटस आणि P 1.2चा स्टेटस हा अँड केला जाईल आणि रिझल्ट सीमध्येच राहील. आणि मग शेवटच्या इन्स्ट्रक्शनला सीमधनं तो 1.5ला आपण रिझल्ट म्हणून पाठवला आहे. हा जो LED आहे तो रिझल्टसाठी, हा LED. आणि हे जे 2 LED आहेत हे स्विचचं स्टेटस सांगण्यासाठी, स्विच 1 आहे का 0 हे दाखवण्यासाठी. LED लागलेला असेल हा तर याचा अर्थ स्विच 1 आहे आणि LED जर 0 लागलेला नसेल, ऑफ असेल तर याचा अर्थ स्विच 0 आहे म्हणजे स्विच ऑफ आहे असं आपण धरू शकतो. ठीक आहे. सो आय थिंक दिस इज क्लिअर. We'll stop here. Next time we will again discuss remaining instructions. Okay, that is jump instruction we will start with. हे कळालं का तुम्हाला कशी वापरायची? हे समजलं का कसं वापरायचं? सिंगल बीट इन्स्ट्रक्शन्स मी कसे वापरले ते बघा. हे ॲक्च्युअली प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतलं मी. हे आपलं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. मी ॲक्च्युली मायक्रो कंट्रोलरला जोडले ते स्विचेस आणि LEDs आणि तुम्हाला दाखवतोय कसं करायचा प्रोग्राम, कसा लिहायचा छोटासा प्रोग्राम. स्विच रीड करण्यासाठी एक प्रोग्राम आहे. जे स्विच रीड केलं आहे त्याचा स्टेटस दाखवण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स वापरलेत मी आणि त्याच्यावर ऑपरेशन केलं, अँड ऑपरेशन डेटावर, आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो पण दाखवला मी LEDवर. बरोबर आहे. तर स्विच स्टेटस आणि आउटपुट, फायनल आउटपुट हे सगळं मी LEDवर दाखवतो. सो इन दिस वे आय कॅन राईट द प्रोग्राम. जशी आपली गरज आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रोग्राम लिहिता आला पाहिजे. नीड बेस्ड प्रोग्रॅमिंग. ठीक आहे. जसं आपण कपडे शिवताना टेलर आपलं माप घेऊन आपल्याला कपडे शिवतो. एकच शर्ट सगळ्याला बसत नाही ना. एकच प्रोग्राम सगळ्याच ॲप्लिकेशनला रन होत नसतो. जसं ॲप्लिकेशन बदलतं तसं तसं तुमचा प्रोग्राम पण चेंज होतो. तुमच्या ॲप्लिकेशनच्या ज्या काय गरजा आहेत, नीड्स आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला प्रोग्राममध्ये चेंजेस करावं लागतं. एकच प्रोग्राम युनिव्हर्सल राहू शकत नाही. या पण ॲप्लिकेशनला चालतोय, त्या पण ॲप्लिकेशनला चालतोय असं कुठला प्रोग्राम नसतो. सगळे प्रोग्राम जे बनवलेले ते नीड बेस्ड आहेत. तुमची जशी गरज आहे त्याप्रमाणे त्याच्यात प्रोग्रॅमिंगमध्ये चेंज केले जातं.
त्याला टेलर मेड म्हणतात. जसं आपला हे असतो शिंपी, टेलर टेलर जसं आपलं कपडे शिवतो आपल्या मापाप्रमाणे, त्या माणसाच्या पर्टिक्युलरली मापाप्रमाणे तो कपडे शिवतो. तो मापच घेतो ॲक्च्युली. याचा अर्थ याला म्हणायचं नीड बेस्ड. तुमची जशी गरज आहे त्याप्रमाणे तो शिवतो. तसंच आपण जशी गरज आहे ॲप्लिकेशनची त्याप्रमाणे आपण प्रोग्रॅम लिहितो. आपण टेलरचंच काम करतो. फक्त आपण प्रोग्रॅम लिहून टेलरिंगचं काम करतो. तो ॲक्च्युली सुईद्वारेनं टेलरिंगचं काम करतो. आपण प्रोग्रॅम लिहून तेच काम करतो आहे. त्यामुळं त्याला नाव टेलर मेड प्रोग्रॅम्स म्हणतो. टेलर मेड प्रोग्रॅमचा अर्थ काय? तुमची जशी गरज आहे ॲप्लिकेशनची त्याप्रमाणे मी माझ्या प्रोग्रॅममध्ये चेंजेस करणार आणि तसा प्रोग्रॅम लिहिणार, तुम्हाला जशी गरज आहे त्याप्रमाणे. त्याला टेलर मेड प्रोग्रॅम्स म्हणतात. ओके, ऑफकोर्स दॅट इज अ डिफरंट पार्ट, प्रोग्रॅमिंगमधला भाग आला. सो आय हॅव completed all the instructions within the single bit instruction set, boolean instruction set याच्यामधले आपण पूर्ण केलेले. पुढच्या वेळेस आपण जम्प इन्स्ट्रक्शन्स किंवा ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन ह्याच्याकडे जाऊ. ठीक आहे, त्यावेळेस म्हणजे पूर्ण इन्स्ट्रक्शन सेट आपलं संपल. ठीक आहे. आपण थांबू आता. इरिजाला तुम्ही परत लॉग इन होऊ शकता.